सो मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत की आपण ChatGPT आणि जेमिनाय सारख्या AIचा वापर करून आपण इमेज कशी एन्हान्स करू शकतो. तो पहिल्यांदा मी ChatGPTत गेलो. तिथे जाऊन मी फोटोमध्ये जाऊन एक विंटेज फोटो सिलेक्ट केला. तर त्यानुसार हा फोटो सिलेक्टनुसार मी माझ्या मनात ह्या फोटोमध्ये काय करायचं आहे ते मी मेन्शन केलं. जसं मला हा फोटो विंटेज दिसतोय तर हा रिस्टोअर करायचा आहे मला विंटेज फोटो, जो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे आणि त्याचा मला थोडाफार हिस्ट्री माहिती आहे. जसं की राईट साईड पर्सन हे आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर मी तसं त्या प्रॉम्प्टमध्ये मेन्शन केलं की मला एक असा प्रॉम्प्ट क्रिएट करून द्यावा की ज्याच्यामध्ये हा फोटो विंटेज जो रिस्टोअर होईल त्याला कलर करता येईल आणि राईट साईड पर्सन मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ते रिमेंबर करून मला एक असा प्रॉम्प्ट जेमिनीकडून एक ChatGPTतून जेमिनीसाठी तयार करून द्यावा. तर मी एक माझ्या मनातले वाक्य तिथे टाकले, ज्याच्यात मी लिहिलं की रिस्टोअर विंटेज ब्लॅक अँड व्हाईट इमेज अँड मेक इट कलर. रिमेंबर राईट साईड पर्सन इज अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड गिव्ह मी द प्रॉम्प्ट फॉर द जेमिनाय. सो सिम्पल मी असं टाकल्यावरती मला ChatGPTने एक मस्त भला मोठा असा प्रॉम्प्ट क्रिएट करून दिला फॉर द जेमिनाय ॲप. तो पूर्णच्या पूर्ण आल्यावर मी त्याला अख्खा कॉपी करून घेतला, जो तुम्ही आता बघता आहात मी कसा कॉपी करतोय. तर तुम्ही अशा याच्यानुसार तुम्ही नवीन नवीन गोष्टी पण तुम्ही त्याच्यात ॲड करू शकतात. जर तुम्हाला दुसरा माणूस पण ॲड करायचा आहे तर तो पण तुम्ही ॲड करू शकतात. पण मला हा फोटो रिस्टोअर करायचा होता तर मी हा कॉपी केला, राईट. मग मी हे ChatGPT बंद केलं आणि मी तुम्हाला दिसत असेल मी जेमिनाय सर्च करतो आहे. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला 2 AIची गरज नक्कीच लागते. तर मी जेमिनायमध्ये गेलो, परत मी तिथे जाऊन गॅलरीमध्ये जाऊन तोच फोटो मी सिलेक्ट केला जो मला रिस्टोअर करायचा आहे आणि हा प्रॉम्प्ट जो मी आता पेस्ट केला त्याच्यामध्ये, जो आपण आता कॉपी केलेला आहे ChatGPTमधून, तर तो प्रॉम्प्ट कॉपी केल्यावरती मी तिथे त्याला एंटर केलं, प्रो व्हर्जनमध्ये जाऊन एंटर केलं. तर थोडासा जेमिनाय हा इमेज जनरेशनसाठी आणि कलराईज करण्यासाठी खूप ॲडव्हान्स आहे. जसा ChatGPT हा ह्युमनाइज ॲन्सर देण्यासाठी ॲडव्हान्स आहे, तसा जेमिनाय हा जनरेशन ऑफ द इमेजसाठी ॲडव्हान्स आहे. तर तुम्ही बघू शकतात की तो आता कसे इमेज जनरेट करेल. तो थोडा थिंक करेल, तो बॅकग्राऊंडमध्ये पूर्ण जाऊन हिस्टोरिकल डाटा घेईल की आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचा एक डाटा घेईल की ते कसे दिसतात, काय त्यांचं पोश्चर आहे, आणि ही इमेजमध्ये ते कलर आणि त्याच्यामध्ये एक अशी एक जीवनशैली आणण्याचा प्रयत्न करेल. जसं तुम्ही बघता की हा फोटो आता रिस्टोअर झालेला आहे. तो एवढा ॲडव्हान्सपणे रिस्टोअर केलेला आहे त्या प्रॉम्प्टमुळे, जो आपल्याला बनवायला फक्त 2 मिनटं लागले आहे. तर अशा रीतीने तुम्ही कोणताही फोटो रिस्टोअर करू शकतात, कोणालाही तुम्ही ॲड करू शकतात. तुम्हाला जस्ट तुमच्या मनात जे आहे ते फोटोला अटॅच करून तुम्हाला फक्त लिहायचे आहे. ChatGPT